वकील साहेब सत्य, तुम्ही आतमध्ये जा. सर, हा तुम्ही पण जा. मॅडम, सत्याच्या हातात बेड्या बघून एवढं खुश नका हो. मी आजच त्याला सोडवणार आहे. कसं आहे, माणसाने स्वप्न पाहावी पण ती रंगवू नये. तुला जर वाटत असेल की सत्याने सरेंडर केलंय तर त्याला शिक्षा होणार नाही किंवा त्याला कमी शिक्षा होईल, तर असं काहीच होणार नाहीये. तुझ्या सत्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याची पूर्ण तयारी करून आली आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला पूर्ण अडकवायचा प्रयत्न करा, पण यावेळी जरा अजून ताकदीनिशी. कारण एका बायको समोर, त्यातल्या त्यात कॉन्स्टेबल बायको समोर तुमची ताकद कमी पडून नाही चालणार. तुम्ही फक्त सत्याला अडकवण्याचा विचार करत बसाल आणि मी कधी त्याला निर्दोष सोडून घेऊन जाईन ना, तुम्हाला कळणार पण नाही. ठीक आहे, आज बघूयाच आपण, कारण मी तर तुझ्या मनासारखं काहीच होऊ देणार नाही. आणि मी जे ठरवलंय ना ते केल्याशिवाय शांत नाही बसली. माझ्या लेकरा कोकरा वागरा, कसं आहे तू? मी ठीक आहे मम्मा. सत्यजित्र, ह्या टायमाला तरी तुमची सुटका व्हायला पाहिजे. अहो आई, तुम्ही रडताय कशाला? तर बघा, सगळं होईल, तुमच्या मनासारखं होईल. आज वकील साहेब, काय बी करून सत्य ह्या टायमाला सुटला पाहिजे. काय वाटेल ती करा, पण माझ्या सत्याला वाचवा. मी तुमच्या पाया. माया माया, अगं काय करतेस? हे कोर्ट आहे, शांत हो जरा. का मम्मी? शांत हो मम्मी. हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे आणि नीट सांगतोय, कोर्ट म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. नका काळजी करू नका. ना म्हणजे हे सुटले नाहीत ना तरी सुद्धा त्यांना जामीन मिळवून द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन. माया, अगं वकील साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय ना की ते आपल्याला खोटी आशा दाखवणार नाहीत. हे बघ, सत्याला सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतील. ते किमान जामीन तरी मिळावा म्हणून तरी ते प्रयत्न करतील असं बोललेत. वकील साहेब, तुम्ही समजा प्रयत्न करा. ह्या टायमाला माझं सत्य सुटणार ह्याची खात्री आहे मला. सत्या, तू कसलीच काळजी करू नकस. माया माया, जाऊ देत त्यांना. कोर्ट यायची वेळ झालीये. मम्मी तू शांत राहा जरा, आणि तुम्ही सगळेजण अजिबात काळजी करू नका आणि धीर सोडू नका. मी काहीच केलेलं नाही आणि तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे ना तो तसाच ठेवा. आणि काय बी झालं तरी खचून जाऊ नका. चला, वा, दॅट द स्पिरिट. बस बस. मंजू, तुम्ही जा. मंजू सर, तू म्हणत होतीस ना मुकादमाच्या फोनचं लोकेशन हवंय तुला. मला त्याच्या फोनचं लोकेशन सापडलंय. मी तुला ऑनलाईन पाठवतो. काय? सर, लई भारी गोष्ट आहे ही. सर, तुम्ही खरंच माझं लई मोठं काम केलंय. थँक्यू. अगं थँक्यू काय त्याच्यामध्ये? हे बघ, सत्य निर्दोष आहे आणि त्याला इथनं सोडवणं खूप गरजेचं आहे. त्याला शिक्षा होईपर्यंत आपण हातावर हात धरून बसू शकत नाही. आपलं काहीतरी केलंच पाहिजे. पण लोकेशन नेमकं कुठलं आहे? पुढं 17च्या आउटसाईडचं आहे. बघू आपण ते. सर, मुकादम तिथनं पळून जाण्याआधी त्याला गाठलं पाहिजे. मुकादम हाती लागणं म्हणजे सत्याला निर्दोष सोडवण्यासाठी एक सबळ पुरावा आपल्याकडे असणं. तुझं बरोबर आहे मंजू. आता सत्याची सुनावणी आहे आणि सुनावणी होत असताना तुझं असणं खूप गरजेचं आहे इथे. सर, मुकादम हाती लागणं जास्त महत्त्वाचं आहे. संपूर्ण निकाल एका फटक्यात आपल्या बाजूने लागेल. बरोबर आहे तुझं. हे बघ, तू इथली काळजी करू नकोस. सुनावणी होईलच होईल, पण मुकादमला शोधणं खूप गरजेचं आहे आपल्याला. पण सर, माझं अर्ध मन इथे हिअरिंग मध्ये अडकून राहील. सत्याला सांगून जाता आलं असतं तर बरं झालं असतं, पण आता त्याला आत घेऊन गेले त्यामुळे ते बी करता येणार नाही.
ठीक आहे सर, मी जाते. पण सर तुम्ही बरोबर आला असता तर मला मदत झाली असती. वाय नॉट, मी येतो बरोबर तुझा. चल मौर्या. येस सर. काय रे, कुठं चाललाय गडबडीत? काय ना सर, ते चहा प्यायला चाललो होतं. चहा नंतर पी, माझ्या बरोबर चल, काम आहे. ठीक आहे सर, आलोच मी. काय झालं, काय म्हणाले? सॉरी मंजू, मला जावं लागतं. हरकत नाही, मी जाते सर. पण सर मी जर वेळेवर आले नाही तर तुम्ही ठरलेली गोष्ट नक्की करा. हो. मौर्या. येस सर, आलो. वाघमारे कुठे गेल्या? बसा. प्रोसीड. हिअरिंगला सुरुवात करा. मिलॉर्ड, मागच्या हिअरिंगच्या वेळी सत्यजित सुर्वे कोर्टात येताना पळून गेले. सत्यजितने कोर्टात बेहजर राहून कोर्टाचा फक्त वेळच वाया घालवला नाही, पण कोर्टाचा अपमान देखील केला आणि पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा गुन्हा देखील केला.